नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत कोलते, राहणार वाघोली। माझं स्वतःचंही वाघोलीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी सर्व पॅथीची प्रॅक्टिस अनेक तज्ञांच्या सहकार्याने करत आलेलं आहे। मला गेली 30 वर्षापासून डायबिटीस आहे। कामाचा अतिताण किंवा इतर काही गोष्टीमुळे डायबिटीस झाला। आई वडिलांना नसतानाही अनेक वर्षापासून आयुर्वेदाची औषधं व ॲलोपॅथीची औषधं घेत आलेलो आहे। त्याच्यामुळे डायबिटीस हा कंट्रोलमध्ये असायचा, परंतु अलीकडच्या काळात वय वाढल्यानं डायबिटीस थोडा कंट्रोलमध्ये न आल्यासारखा वाटायला लागला। वजनही थोडं वाढलं, ब्लड प्रेशरही वाढायला लागलं आणि अशा ह्याच्यात अनेक वेळेला अनुभव आला की आयुर्वेदाची ट्रीटमेंट चांगली याच्यावर आहे। अनेक ठिकाणी घेतल्यानंतरचा अनुभव आणि नंतर आता कळलं की डॉक्टर गजानन वडजे हे वाघोलीमध्ये अतिशय आयुर्वेदाची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतायत आणि त्यांचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत। ग्रामीण भागामध्ये अशा आयुर्वेदाची पंचकर्माची प्रॅक्टिस करणारा एकमेव डॉक्टर मला आढळून आलेले आहेत की ज्यांच्या औषधांना ट्रीटमेंटनं, आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटनं भल्या मोठमोठ्या आजारांना लोक बळी पडत असताना त्याच्यावर चांगल्या प्रकारचा इलाज करतायत असं कळलं। म्हणून मी देखील म्हटलं त्यांच्याकडे जाऊन बघूयात। अतिशय चांगला अभ्यासू आयुर्वेदाचा तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम करायचं ठरवलं आणि चांगलं करत आलं हे कळलं आणि म्हणून मी स्वतः देखील त्यांच्या वाघोलीतल्या दवाखान्यात गेलो, त्यांना भेटल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तपासणी केली। इतकी सखोल तपासणी केली की आतापर्यंत कोणीही केलेली नव्हती। रोजचा दैनंदिन दिनचर्या विचारायचे, आहार कसा आहे, व्यायाम करता की नाही, काय करता दिवसभर, अशा सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचारपूस करून ट्रीटमेंट करायचं ठरवलं आणि मी ट्रीटमेंट घ्यायचं ठरवल्यानंतर त्यांच्याकडे 15 दिवसाचा कोर्स केला। त्या कोर्समध्ये रोज सकाळी पहाटे येऊन ट्रीटमेंट घ्यायची, पंचकर्म करायचं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधं, त्याचप्रमाणे दिनचर्या म्हणजे विशेषतः आहारावर त्यांनी जास्त जोर दिला की एवढंच खायचं, एवढंच जेवायचं, संध्याकाळी दिवस मावळण्याच्या आधी तुम्ही जेवलं पाहिजे। आणि खरोखर तसं केल्यानंतर संध्याकाळी 6ला जेवायची कधीच सवय नव्हती। 6-7:30ला जेवण झालं की रात्री छान झोपही लागायची, पचनही चांगलं व्हायचं आणि फ्रेश वाटायला लागलं 3-4 दिवसामध्ये। नंतर मला ते बरं वाटायला लागल्यानंतर आणखी त्याचा फॉलोअप व्यवस्थित घेऊन पंचकर्म चांगलं केल्यानंतर वजन चांगलं कमी झालं, शुगरही आटोक्यात यायला लागली आणि 15 दिवसामध्ये 2 ते 3 किलो वजन कमी झाल्यानंतर हलकं वाटायला लागलं। मुख्यतः वजन वाढीमुळे सांधेदुखी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती, तर सांधेही दुखायचे कमी झाले, ब्लड प्रेशर कमी झालं, शुगर आटोक्यात आली। हा माझा स्वतःचा अतिशय चांगला अनुभव त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आलेला आहे। मला खूप बरं वाटलं की अशा पद्धतीनं खेड्यामध्ये सुद्धा पूर्वी आयुर्वेदाची प्रॅक्टिस लोक करत होते, परंतु आता चांगले करायला लागलेले आहेत आणि अभ्यासही चांगला करायला लागलेले आहेत आणि लोकांना त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होतोय। मी दवाखाना पाहिला, हॉस्पिटल पाहिलं त्यांचं। या ठिकाणी सर्व अनेक दुर्धर आजाराचे पेशंट येत आहेत आणि ते बरे होऊन जात आहेत। हे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला आणि लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे। अशा प्रकारचा अनुभव गेले 15 दिवसात मला आलेला आहे। यापुढेही मी त्यांची ट्रीटमेंट, आहार विहार, व्यायाम ते सांगतील त्याप्रमाणे चालू ठेवणार असून त्याचा उपयोग करून घेणार आहे असं ठरवलेलं आहे। मी गजानन वडदेंना मनापासून शुभेच्छा देतो। आयुर्वेदाचा अधिक तुम्ही अभ्यास करून लोकांना त्याचा फायदा, उपयोग कसा होतो हे दाखवावं, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो।